आज आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे. दर्शन घेण्यासाठी आम्ही रिक्षा केली आहे. रिक्षावाले काका आम्हाला इथली माहिती सांगतायत. त्यावेळी कोल्हडगिरी नाव होतं. कोल्हड म्हणजे खोल, गिरी म्हणजे पर्वत, म्हणून त्याला कोल्हडगिरी म्हणत होतो. त्याच्यानंतर करवीर नगरी पडलं. करवीर नगरी म्हणजे कलाकार आणि कारागीर. मग महालक्ष्मी ही तिरुपतीची पहिली पत्नी, दुसरी पत्नी पद्मावती. ज्यावेळी रुसून आली त्यावेळी इथं कोल्हासूर नावाचा दैत्य होता. त्या दैत्याचा वध महालक्ष्मीने केला आणि ते वध व्हायच्या आधी त्याने वर मागितला की आई तुझ्या पायी चरणी शरण यायला मी तयार आहे, पण माझं अस्तित्व इथं राहू दे. म्हणून कोल्हापुराचं कोल्हापूर नाव देण्यात आलं. महालक्ष्मीचं मंदिर जे बांधलं ते 634 मध्ये चाणक्य राजा कर्ण त्यानं बांधलेलं मंदिर आहे. त्या मंदिराची वैशिष्ट्य अशी आहेत की वर्षातून 2 वेळा किरणोत्सव होतो. नोव्हेंबर एंड आणि जानेवारी एंड. सूर्य मावळताना पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत किरण त्याचे स्पर्श होतात. म्हणजे ते 2 वैशिष्ट्य आहेत. आता जे ज्योतिबाला जाणार ते ज्योतिबा म्हणजे महादेवांचं स्थान आहे. मग एकाच वेळी 2 ठिकाणी युद्ध करता येत नव्हती, म्हणून महालक्ष्मीनं महादेवांना भाऊ मानलेला आहे की भाऊराय माझ्या मदतीसाठी आणि युद्धाला सज्ज होणे. म्हणून तिथं 5 अंशातून क्रोधातून ते प्रकट झाले आहे. ब्रह्मा विष्णू महेश जगदंब ऋषींचा अंश म्हणजे परशुरामाचे आणि सूर्याचे अंश असे 5 ह्याच्यातून ते प्रकट झाले. आणि तिथं रत्नासूर नावाचा राक्षस होता, त्याचा वध महादेवांनी केला, म्हणून त्या गावाचं नाव आहे वाडी रत्नागिरी. ज्योतिबाला जाताना ही पंचगंगा नदी दिसली. काकांनी इथे रिक्षा थांबवली होती आणि इथली आम्हाला माहिती सांगितली. समोर दिसणारा हा ब्रिटिश काळातला पूल आहे जो अजूनही चांगला आहे. आणि मागे जो पूर आला होता ते पुराचं पाणी ह्या पुलापर्यंत आलं होतं. सगळी माहिती ऐकून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी परत छान छान फोटो काढले. आमच्या सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. पुढे जाऊन डोंगरावरती काकांनी परत एकदा रिक्षा थांबवली आणि आम्हाला इथली माहिती दिली. तर ह्या ठिकाणावरनं तुम्हाला पन्हाळागडसुद्धा बघता येणार आहे. तर आम्हाला सगळं काकांनी सांगितले, इथली माहिती पण सांगितली, इथले तलाव वगैरे दाखवले. आम्ही आत्ता कुठे ज्योतिबाला ज्योतिबाला चाललो आहे आणि आता पन्हाळागड बघतो आम्ही. तिथे रिक्षा थांबवली आहे कुठे समोर आमच्या माझ्या मागे बघा, इकडे पन्हाळागड आहे आणि हा सगळा वरनं सगळा असा व्ह्यू येणार आहे. इथे ते तळ आहे. आत्ता आम्ही इथून निघालो आहे आणि आता आम्ही ज्योतिबाला चाललो आहे. ज्योतिबा हे वाडी रत्नागिरी येथे कोल्हापूरजवळ आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नीचा अवतार मानलं जातं. तसंच इथे यांना दख्खनचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. जसं जेजुरीच्या खंडोबाला भंडारा उधळला जातो तसंच इथे गुलाल उधळला जातो. आणि हे आहे मंदिराच्या बाहेरचं. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळे आतला परिसर तुम्हाला काही दाखवता येणार नाही. आणि आत्ता आम्ही लाईनीमध्ये थांबून दर्शन घेणार आहे. आणि इथे विशेष म्हणजे इथे जी नवीन नवीन नवरा नवरी असतात, नुकतंच लग्न झालेली, अशी बरीच आम्हाला दिसली की जे दर्शनाला आले होते. आणि हे बघा ही लहान मुलं, त्यांची गर्दी. कुठे चाललो मम्मी आपण? यमाईचं मंदिर आहे इथे जवळ. आपण हे करून आलो ना, ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि यमाईचं मंदिर तिथे जाऊ. आणि ह्या इथली स्टोरी जी आहे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि महादेवांची बहीण म्हटली जाते महालक्ष्मी, म्हणून ते तिला माई म्हणायची, म्हणून ते यमाई असं नाव आहे. अशी इथे स्टोरी. तर इथल्या पण महालक्ष्मीचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही कोल्हापूरला जाणार आहे. तिथे जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा.